सर्व पत्रकार मित्र व चॅनल्स जे पत्रकार बंधू, परवा दिवशी शेवटी पाडवा झाला आणि आता नवीन वर्ष कालपासून सुरू आणि म्हणून त्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। हे नूतन वर्ष अगदी आनंदाचं, उत्साहाचं, मनोरंजनाचं, तुमच्या सर्व चॅनल्सचं, तुमच्या सर्व यशस्वी जावं हीच प्रार्थना मी प्रभू रामचंद्रांच्यासाठी करतो। आणि प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही आमची जी शोभायात्रा असते ही शोभायात्रा खूप मोठ्या प्रमाणात यावेळेस निघाली होती। सगळे संप्रदाय त्यामध्ये होते, अनेक जण त्या ठिकाणी सहभागी झाले होते आणि म्हणून ती यात्रा खूप जबरदस्त निघाली शोभायात्रा आणि त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण एकदम बदललेलं आहे। मी या ठिकाणी हे मुद्दाम सांगेन आपल्या सर्वांना की शिवसेना पक्ष माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यांचा रोज मुलाखती चालू ते आता विधान परिषदेमधून बाहेर आल्यानंतर आणि काल परवापासून सुद्धा खूप वातावरण वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण बदलतं, केंद्राचं वगैरे काय काय आहे म्हणून अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आम्ही सुद्धा शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेना नेते म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत। मी या ठिकाणी सांगेल की बरेच जण त्या ठिकाणी बीडच्या माध्यमाद्वारे आपण खूपच त्रस्त झालो। बीडमध्ये जे काही चाललं आहे आणि कोणाचं लक्ष नाही असं चाललं आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणामध्ये हे असे प्रकरणं सुरू झाल्यामुळे लॉ अँड ऑर्डर पूर्ण महाराष्ट्रात बिघडले। मध्येच काहीतरी येत आहे। आमच्या संभाजीनगर शहराच्या बाजूलाच त्या ठिकाणी मरहूम औरंगजेब त्या ठिकाणी खबर आहे, ती 400 वर्षापासूनची आहे, पण ते त्या ठिकाणी तिथे राजकारण सुरू केलं आणि जे आता महिलांना पैसे मिळत नाही किंवा म्हणजे जे काही पैसे दिले पाहिजेत 2100 ते पण नाही, 1500 कुठं ते द्यायला लागले आणि आता पैसे आहेच नाही। या शासनामध्ये अगदी खूप कमी पैसे आहेत असं सांगतात नाही, मग बाकीचे गेले कुठे? जे काही तुम्ही त्या ठिकाणी ज्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केलेले होते ते पैसे वाटप केले म्हणजे काही प्रमाणात खोके दिले, ते खोके दिलेले आणले कुठून पैसे? मग हे त्याच्यामुळे ते आपली अर्थव्यवस्था खोलंबली नाही का? या सगळ्या अशा बाबतीत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये म्हणजे खूप कुशलकूद चालू आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की शिवसेनेच्या आमच्या सगळ्या बैठका दर मंगळवारी शिवसेनेचे आम्ही जे 13 लोक नेते त्यांच्या बैठका त्या ठिकाणी मुंबईमध्ये शिवसेना भवनमध्ये होतात दर मंगळवारी। त्यामधून आम्ही आमच्या सगळ्या बाकीचे जे पदाधिकारी असतात, उपनेते असतील किंवा बाकीच्या मुंबईचे विभाग प्रमुख असतील, बाकीचे त्या ठिकाणी ज्या ज्या आमच्या संस्था आहेत त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही बोलवलं होता, त्यांना कोणी बोलवतच नव्हता। मग सुभाष देसाईजी आणि संजय राऊत साहेबांनी सांगितलं की आपण त्यांना बोलून त्यांचं काय आहे आणि म्हणून पक्षाचे जबरदस्त मजबूत घडी करण्यासाठी माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आणि ठाण्यात सुद्धा एक दिवशी आम्ही आमचा कार्यक्रम मोठा कार्यक्रम झाला होता। आता बाकीच्या याच्यामध्ये सुद्धा बाकीच्या ठिकाणी सुद्धा जायचं आहे। बहुतेक देऊळगाव राज्यात तिथे साहेबांची सभा होणार होती, पण ते काही कारणास्तव मागे पुढे झाली, पण बाकीच्या सगळ्या ठिकठिकाणी आम्ही बैठका घेणार। कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका मला नाही वाटत की ते नोव्हेंबरपर्यंत होतील। काही जण तर म्हणतात की ते फेब्रुवारीपर्यंत जातील। त्यामुळे जे काही इच्छुक आपले कार्यकर्ते होते ती तयारी जी केली होती ती तयारीसुद्धा करताना त्यांना जे दमछाक होते ती आता तर ते एकदमच थकले, त्याचं पुढे काय होईल? आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की असं सगळं चित्र महाराष्ट्राचं खूप वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे। म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगेन की आम्ही सर्वच जण आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आता नेत्यांचे दौरेसुद्धा त्या ठिकाणी सुरू होते आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकठिकाणी जाऊ आणि म्हणून आपल्या संभाजीनगरमध्ये आपल्याला कल्पना असेलच की आता इथे 5-5 जण त्या ठिकाणी म्हणजे विरोधी निवडून आले। मी हे सांगेन की आमचे अनेक आमदार इथे होते, खासदार होते,
पण दुर्दैव असं आहे की आमचा की यावेळेस आमचा खासदारही नाही आहे आणि आमदार पण नाही आहे. म्हणून आता ही अशी परिस्थिती पूर्वी पण होती. ज्यावेळेस महानगरपालिकेची 1988ला निवडणूक झाली, त्या निवडणुकीच्या वेळेस आमदार नव्हता, खासदार नव्हता, पण तरी त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने प्रचंड यश कमावलं. आणि नंतर पहिल्या वर्षी महापौर झाला नाही, पण दुसऱ्या वर्षी महापौर झाला. त्यावेळेस शिवसेना भाजप युती नव्हती आणि भाजप त्या ठिकाणी त्या इलेक्शनमध्ये आम्ही 27 जागा जिंकल्या, त्या आउट ऑफ 60. पण भाजप 0 होती, 0. जनता दल 0 होती. बाकी काँग्रेससुद्धा त्या ठिकाणी अपक्ष उभे केले त्यांनी. आता यावेळेस तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चित्र काहीतरी वेगळं दिसायला लागलं. काय होईल असं सगळ्यांना वाटतं. पण आता ते कधी निवडणुका घेतील काही सांगता येत नाही. या दृष्टिकोनातून जर पाहिलं असेल तर देशातलं वातावरण, महाराष्ट्रातलं वातावरण खूप वेगळ्या पद्धतीने चाललं आहे. प्रचंड जातीवाद निर्माण होत आहे. ठिकठिकाणी दंगली धोपळे होत आहेत. औरंगजेबची गवत आपल्या इथे आपण सर्वांनी त्या ठिकाणी शांतता ठेवली, पण नागपूरला, मुख्यमंत्र्यांच्या नागपूरला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दंगल झाली. दंगल काही प्रमाणात इतर ठिकाणी सुद्धा बारीक बारीक झाली. पण अशा दंगली ह्या शासनकर्त्यांना किंवा शासन चालत असताना हे होऊ नये अशी आमची पण भूमिका असते. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगेन की तुमचं सहयोग, सहकार्य आमच्यावर असू द्या. आम्ही निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पुढे काम करू. आणि जे आत्तापर्यंत काल काही मला काही लोक भेटले होते, परवाही काही लोक भेटतात, पाणी येत नाही, पाणी येत नाही, पाणी येत नाही. पाण्याचं इतकी मोठी बोंब झाली. आणि आम्ही आता आमच्या बैठका घेतल्या आहेत की पाण्याच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही छोटे मोठे आंदोलनापासून मोठं आंदोलन घ्यायचं. या महिनाभरात त्या ठिकाणी माननीय आदित्य साहेबांना बोलून सगळ्या दृष्टिकोनातून ते आंदोलन म्हणजे एकत्र करू आणि मोठा हंडा मोर्चा किंवा बाकीचा पाण्यासाठी मी मोर्चा करणार आहोत. हा मोर्चा इतका मोठा प्रचंड निघणार आहे. कारण काय झालं की आता लोकांना कळलं की काय. मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन की आम्ही जे काही पाण्याची योजना आणली होती केंद्र सरकारकडनं, ती जर झाली असती तर 4 वर्षापूर्वी ते पाणी आपल्या सर्वांना मिळालं असतं. पण ते काही होऊ न देण्याचं कारण काही लोकांनी केलं होतं. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की पाण्यासाठी आंदोलन बाकी आता पाहा सगळीकडे. आता मुंबईत काल आम्ही शिवसेना नेत्यांची बैठक आमची होती ना, त्यावेळेस मुंबईच्या सर्व नेत्यांनी सांगितलं की आता खूप काही वाढवून टाकलं तिथे, हे वाढ ते वाढ, टॅक्सेस इतके वाढवले की आता लोक कसे करतील म्हणजे या भागाने. आणि मग अशा पद्धतीने टॅक्स वाढवले जातात. पैसा नाही म्हणून त्या ठिकाणी वाटत असतं, त्या ठिकाणी जनतेला रडण्याचं काम सुरू लागलं आहे. हा सगळा राजकीय दृष्टिकोन जर पाहिला तर एक मोठ्या प्रमाणात आम्ही एक आंदोलन त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला बोलवताना राजकीय परिस्थिती सगळी सांगितली. आणि आता तुम्ही मागणी विचार माझ्यावर आरोप कोणी करत नाही, करण्याचा प्रयत्न पण कोणी करत नाही. पण एका व्यक्तीने जो काही राजीनामा दिला तो मी काल माझ्या व्हॉट्सअपमध्ये पाहिला. ती व्यक्ती महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्षाला प्रचंड त्रास देत होती. महापालिकेच्या ज्या काही महापौर झाले, 2 महिला महापौर झाले, 1 पुरुष महापौर झाले, बाकीचे अजून 1 पुरुष महापौर झाले. त्यावेळेससुद्धा प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी कुठल्याही योजना होऊ द्यायचं नाही हे त्याचं कारण होतं. आणि म्हणून जी आज पाण्याची योजना जी आपल्याला झाली असते तर 3 वर्षापूर्वी आपलं पाणी मिळालं असतं. आणि आता 2800 कोटीपर्यंत गेले. 792 कोटीची ती BPPची योजना होती, ती हाणून पाडण्याचं कामसुद्धा त्या व्यक्तीनेच केलं. आणि म्हणून ब्लॅकमेलिंग चिरताना एरियात सगळे उद्योजक म्हणून होते ब्लॅकमेलिंग आम्हालाही माहीत आहे. त्याच्यानंतर माझ्या पहिल्या लोकसभेला सुद्धा मी खूप विरोध केला, अगेन्स्ट काम केलं. नंतर इथे सुद्धा त्या ठिकाणी आता यावेळी सुद्धा अगेन्स्ट काम केलं. आणि परत म्हटलं आहे की मी मुंबईला 32,000 लीड मिळवून दिली. मग असं असताना सुद्धा मी या ठिकाणी सांगितलं की तरीही त्या ठिकाणी आमच्या एका नेत्याने त्या ठिकाणी त्यांना आणलं आणि तिकीट मिळवून दिलं. हरकत नाही. आता एकदा तिकीट मी कसं आहे माहिती आहे का, मी शिवसेना प्रमुख आणि बाळासाहेब ठाकरेंना करोड शिवसेना आहे. ज्या वेळेस शिवसेना प्रमुखांनी काय आदेश दिला तो आदेश पाळायचं काम आम्ही करतो. आज उद्धव साहेबांचा तो आदेश आला तो आम्ही पाळतो. तर पक्षाने जे निर्णय दिला तो आम्ही पाळतो म्हणून आम्ही काम केलं. आता मला सांगा की आता माझा त्याचा काही संबंधच नाही. तो त्याचा पराभव झाल्यानंतर तो दिसला पण नाही, कुठे नव्हता पण कुठेच दिसला नाही.
आणि तो संबंध नाही. परवा दिवशी आमच्या एका पश्चिमच्या बैठकीला तो त्या ठिकाणी दिसला फक्त, पण त्याच्या आधी सगळे काही मोठमोठ्यांचे फोटो, जाहिराती जर पाहिलं त्यांचा एकट्याचा बाकीच्या इतरांचा फोटो होता. ते त्यांच्या विरोधात होते, ते आता पालकमंत्री झाले, त्यांच्याबरोबरचा फोटो पण आहे. आणि मग अशा पद्धतीने जर पाहिलं तर फक्त येऊन शिवसेना खराब करण्याचं, शिवसेना डिस्टर्ब करण्याचं काम ह्या व्यक्तींनी केलं कोणाच्या सांगण्यावर. आणि म्हणून त्या ठिकाणी आता असं त्यांना वाटतं की आम्हाला कोणी विचारत नाही. कसं विचारत नाही? तू येतच नाही बाबा, तू जर आला असतं तर काय झालं असतं. आणि म्हणून मी त्याला काही इतकं ते त्याच्याबद्दल जास्त बोलून काही मी त्याला त्याचं महत्त्व वाढत नाही. म्हणून प्रत्यक्षात या ठिकाणी सांगेल की असे लोक त्या ठिकाणी येतात आणि संघटना खराब करून जातात, बिघडवतात. काय 1 कोटी काय कोणी आम्ही दिले? त्यांनी घेतले नाही. त्यात मी तो नेता तर नाही म्हणून मी काय बोलत नाही करत होते. पण एक सांगेल की महाराष्ट्रामध्ये एक चांगली महानगरपालिका म्हणून एक नावारूपास आली होती. त्यामध्ये चांगले प्रोजेक्ट आम्ही आणले होते. ते प्रोजेक्ट त्या ठिकाणी डिस्टर्ब करायचं काम केलं. इंडस्ट्रियल एरिया वाढवण्याचं काम करत असताना तिथे इंडस्ट्रियल एरियामध्ये सुद्धा ब्लॅकमेलिंग केली. ज्यावेळेस आता इतकं पक्षाच्या विरोधात काय उद्धव साहेबांच्या विरोधात सुद्धा तो बोललेला विधानाच्या ह्याच्यामध्ये महापालिकेमध्ये, ते सगळं मानणं कठीण आहे. उद्धव साहेबांच्या अगेन्स्ट पण बोलला, पक्षाच्या अगेन्स्ट पण बोलला, माझ्या अगेन्स्ट तर रोजच बोलायचं, सगळंच काय तरी आम्ही सहन करायचो. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी मागून म्हणजे स्वतःला आणि भाजपशी सुद्धा त्यांनी अशीच काळीमोड केली होती. मग त्याला काढून टाकलं होतं. मग परत त्या नानांनी त्यांना घेतला. म्हणजे येतो जातो अशा पद्धतीने तो माणूस त्या ठिकाणी तो होता. आणि म्हणून अनेक पक्ष बदलले आणि अनेक पक्षाचं काम त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण होता. असे त्या ठिकाणी आमच्या म्हणजे आमच्या पक्षात घेतला मी आणि आम्ही काम केलं. तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेस त्याला 42,000 मत मिळाले होते आणि आता यावेळेस लाखाच्या वर गेले. ते फक्त शिवसैनिकांच्या मेहनतीने. काल रात्रीपासून मला इतक्या शिवसैनिकांचे फोन आले, अनेक महिला शिवसैनिकांच्या फोन आल्या, आम्ही इतकं काम केलं म्हणे आणि हा माणूस असा बोलतो, हे बरोबर नाही म्हणे. विजय प्राप्त झाला नाही म्हणून आता कोणावर पण कोलित करायचं, पण आम्ही ते काम केलं म्हणे. आता तुमच्या माहिती मी तर शेवटच्या दिवशी सुद्धा खूप सगळीकडे बजाजनगर इकडे तिकडे पूर्ण फिरत होतो. त्याचा फॉर्म भरायला मी गेलो होतो. त्याच्यानंतर अनेक आणि तुमच्या माहितीच तो त्याचा एक जवळचा कार्यकर्ता त्याला इथे बसवलं होतं मी 2 जणांना. म्हटलं मी सगळे फोन करतो. 2,500 फोन त्यावेळेस केले. 2,500 फोन त्याच्यासाठी केले. सगळ्या व्यापाऱ्यांना, येणार त्यांना, तिथल्या लोकांना, उद्योगपतींना, सगळ्यांना, काही सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा याला मतदान करा. आपला त्या ठिकाणी बंडखोराला नाही निवडून आणायचं, आपल्याला याला निवडून आणायचं, हे सगळं केलं. हे असताना सुद्धा माझ्यावर आरोप करण्याचं काही नाही. पण मी कोण आहे? हे तर कोण चिल्लार येतो, त्याचं काय ऐकतं मला. परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगेन की असे लोक त्या ठिकाणी संघटनेमध्ये आले आणि गेले. आता उदाहरणार्थ मी सांगतो की आमच्या इथे संभाजीनगरमध्ये 3 जण भाजपच्या 4 जण आले, तर 3 जण आले ते. तर एक ते वैजापूरचे ते आले, ते गेले. तो बनकर आला गेला. तर बनकर तर प्लॅनिंगच केली त्यांनी. बनकरनी त्या ठिकाणी अब्दुल सत्तार म्हणून ॲडजस्टमेंट झाली, असे लोकच तिथले म्हणतात. कारण मी स्वतः त्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो, तर प्रचारात तो दिसलंच नाही मला. मी स्वतः भाषणं केली. मला ज्या ठिकाणी भाषणं करायची होती त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी काहीच चान्स दिला नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की मी माझ्यासारखा मोठा नेता, जे 20 वर्ष त्यांनी खासदार, 10 वर्ष मी आमदार, या जिल्ह्याचा पालकमंत्री, अनुभव देशातला महाराष्ट्रातला असताना सुद्धा. आणि तिथे मी सिल्लोडला कधी पण जायचो तर सिल्लोडला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अब्दुल सत्तारच्या अगेन्स्टमध्ये हिरवा साप म्हणून मी बोलायचो माझी. आणि तिथं मुस्लिम समाजचे लोक पण यायचे, ऐकायचे. मी त्यांना म्हणायचो मैं कुछ गलत नाही बोला, पण साहेब आप ही बोल सकते हैं, हम तो बोल ही नहीं सकते, तो हमको मारेगा हो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी. म्हणून मला सांगायचा मुद्दा काय की आम्ही इतकं काम केल्यानंतर सुद्धा तर असा आरोप होतो. मी एकनिष्ठ माणूस आहे बाळासाहेब, कडवट शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाने काम करतो. पण मी या ठिकाणी माझ्याकडनं कधी गद्दारी होत नाही किंवा कोणाशी हे होत नाही. पण आता या ठिकाणी म्हणतात की नाही माझं एकदा पटत नाही, पण सांगायचं यांची तर स्तुती केली, आमच्या एका नेत्याची स्तुती केली. म्हणजे याचा अर्थ काय समजत नाही. म्हणजे मी काही कारण असतो काय कारण होते सांगा ना काही. आणि बद्दल माझी नाराजी काय नाराजी सांग ना, येऊन सांगायचं ना, भेटायचं ना. निवडणुकीत हरल्यानंतर तो दिसलाच नाही काय झाला, कुठे फॉरेनला गेला, कुठे इकडे गेला. मी विचारतो कुठे गेला, तो त्यांना बोला माहीत नाही कुठे गेला.
आणि असं असताना त्या ठिकाणी नाराजीचं म्हणजे मला भेटला पण नाही तर नाराजी व्यक्त करून करणार. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी पण प्रत्येक वेळेस शिवसेनेला प्रचंड त्रास दिला. महिला महापौर जाऊन त्यांना त्रास दिला, पुरुष महापौर जाऊन होते त्यांना पण त्रास दिला आणि अगेन्स्टमध्ये बोलायचा, खूप अगेन्स्टमध्ये बोलायचा. उद्धव साहेबांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी खूप काही गरळ ओकलं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी तो पराभव करायचा होता कोणाचाही आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही म्हणून त्याला हरकत नाही आणि हे केलं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्यांनी जे काही बोलला किंवा हे केलं ते चुकीचं बोलला हे मी या ठिकाणी फक्त सांगतो. बाकी काय अंबादास दानवेचं कौतुक केलं कारण अंबादास दानवेचं तिकीट मिळतं, मी नव्हतं मिळतं. कारण मला माहीत होतं पक्षातला माणूस इतके 4-5-10 लोक होते त्याच्यातला माणूस तिला सोडून बाहेरून आणायचं म्हणजे काय प्रकार पक्षात पण नव्हतं का ही माझी भूमिका होती. मग त्यात समजून घ्या काय तुम्हीच सांगा. मी तर 8 जून 1985 पासून नॉनस्टॉप या ठिकाणी आहे, कुठेच गेलो नाही, कुठेच जाणार पण नाही. हे ते असताना सुद्धा बाहेरून येतात लोक आणि त्या ठिकाणी काहीतरी बोलत बसतात, काहीतरी राजकारण सुरू करतात, हे मला आवडत नाही. आता ते मुद्दाम अंबादास दानवे त्यांना आणलं, तिकीट मिळून दिलं, माहित नाही काय झालं. तू काय म्हटलं तू माहित होतं, बारीक काय म्हणलं का पैसे घेऊन तिकीट दिलं कोणाबद्दल राजूलाच पैसे दिले त्यावेळेस तिकीट मिळालं नाही. बरोबर आहे पण कोणी त्यांनी एक असाही आरोप केला की तुम्ही आपल्या मुलासाठी तिकीट मागितलं नाही आणि तिकीट मागितलं नाही दिल्यामुळे तुम्ही त्यांचं काम केलं नाही. ऐकून घ्या, त्यांचं काम केलं नाही. तुमच्याकडे चॅनलमध्ये आहे सगळं. तो असं म्हटलं तर त्याला मग माझ्या पद्धतीप्रमाणे 2 तोंडात मारले त्याला काम केलं नाही म्हटलं. त्याचे माणसं होते ना माझ्याबरोबर, 2,500 फोन मी केले त्यांच्या माणसासमोर. त्यांच्या माणसाबरोबर मी त्या ठिकाणी खूप ठिकाणी गाठीपिटी पण केल्या, अनेक ठिकाणी सभा केल्या, मी स्वतः सभा घेतल्या अनेक ठिकाणी. आणि जरा माझ्या मुलाचा काय प्रश्न होता आम्ही म्हटलं का नाही आता मी मला लोकसभेत पाडल्यानंतर मी थोडं म्हणलं आपण जरा शांत राहू, नंतर पाहू काय ते. म्हणून मी या ठिकाणी आम्ही तिकीट मागितलं होतं पण तिकीट एखाद्या मागेल म्हणून त्याला आणलं तिकीट दिलं असं झालं. जिल्ह्यामध्ये तुमच्या पक्षाला खूप मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. तर राजू शिंदे इतके नाही गेले, तुम्ही जसं सांगितलं 3 आयात उमेदवार परत गेले. तुमच्या पक्षात तुमच्या उजव्या डाव्या हातावर बसणारे अनेक लोक आज नाही आहेत, ते सुद्धा दुसऱ्या पक्षात गेले. नेमकं काय नाही आता नाही आमच्या पक्षात म्हणजे इकडचे तिकडचे लोक गेले असतील परंतु प्रत्येक सांगतो की ही शिवसेना आहे. मी तर अनेक लहानपणापासून मी शिवसेना प्रमुखांच्या सगळ्या सभा ऐकल्या. शिवसेना प्रमुखांच्या बरोबर मी जितका वेळ राहिलो आहे मला सहवास मिळाला, माझं भाग्य आहे. तितकं कोणाला मिळालं आणि सगळं आम्ही पाहत होतो. जनता दलाच्या वेळेस असंच झालं होतं, त्याच्यानंतर बाकी नारायण राणेच्या वेळेस झालं होतं, राज ठाकरेच्या वेळेस झालं होतं, त्याच्यानंतर मग आत्तासुद्धा झालं यांच्या वेळेस शिंदेमुळे. परंतु संघटना तशीच आहे, तिथेच आहे, संघटना जात नाही बोलत कारण ही बाळासाहेबांनी स्थापन केलेली संघटना आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ही कुठेही जाऊ शकत नाही हे निश्चित आहे. जे गेले त्यांच्या जागी आमचे कार्यकर्ते तयार पण झाले. राज्यामध्ये सगळ्यात जास्त फूट पक्षामध्ये कुठे झाली असेल तर संभाजीनगर. त्याचं कारण असं आहे ना की ते हो नाही, त्याचं कारण असं आहे आपल्या इकडे सगळ्यात जास्त निवडून ते आमचे शिवसेनेचेच कार्यकर्ते आले निवडून ना आणि ते तिथून फुटले. त्यांनी पाहिलं की बाबा आपल्याला पुढं काही करून घ्यायचं असेल तर चला यांना पकडा आणि तिथं. तर ते आता मुंबईत सुद्धा बरेच नगरसेवक फुटले, बाकी सगळीकडे फुटले, पण हरकत नाही. पण तरीही त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होणार हे मी तुम्हाला आजच सांगतो. नाही त्याने माझ्यावर आरोप करू ना काम नाही केलं म्हणून. मी त्याला फोटो दाखवल्यानंतर त्याचे लोकांना बघून आणले त्याच्यावर पण असं मी बोलत नाही का म्हणजे ॲडजस्टमेंटचं राजकारण कसं आहे. त्याला म्हणाले तू बस झाला, तू आला एक टुरिझम म्हणून त्या ठिकाणी आला आणि गेला, आता तुला काय अधिकार नाही बोलण्याचा आणि असं असेल तर माझ्यावर समोर बैस पुरावा सांग मग मी त्या ठिकाणी बोलतो. त्यांचं असं म्हणणं आहे की संजय शिरसाटच नाही तर जिल्ह्यातल्या सगळ्याच उमेदवारांना छोट्या पद्धतीने मदत केली असतो. नाही नाही मी नाही येतो, तो ज्यांच्याबद्दल बोलतो ते आहे ते सांगतो मी. तो त्यांच्याबद्दल बोलतो, माझ्याबद्दल बोलत नाही. जे ज्यांनी केलंय ते ज्यांनी मी तर एकाला पण तिकीट दिलं नाही.
मला विचारलं पण नाही तिकिटासाठी. तो आता ते समजून घ्या तुम्ही. ऐका ना, आम्ही कुठपर्यंत समजून घेतो तुम्ही सांगा. ते काय समजून घेतो ते समजून घ्या. हे संबंधाचा प्रकार आणि म्हणून मला सांगितलं मी कोणतेच तिकीट दिलं नाही. एक पण तिकीट मी दिलं नाही. त्यांनी बाहेरून आणले उमेदवारांना त्यांना तिकीट मिळवून दिले जाऊन साहेब. आता साहेबांनी त्यावेळेस आदेश दिल्यानंतर मला काम करायचं काम असं. त्यांनी आणखी एक आरोप केला. त्यांचं असं म्हणणं आहे, मी जर खरं सांगितलं सत्य सांगितलं तर निष्ठावंत शिवसैनिक चंद्रकांत खैरे मला स्थळ फिरू देणार. म्हणजे मला फिरू देणार नाही कशासाठी आहे म्हणे. हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी जेलमध्ये गेलेला माणूस. हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी सिटी चौकामध्ये काय तिकडे पण सगळं मी उत्तर दिलेलं आहे. मी जबरदस्तपणे त्यांनी काम केलेलं आहे. मी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी आमची बैठक चालली होती. त्यावेळेस मोठ्यामध्ये तो एक एनसी याच्यामध्ये लॉकमध्ये गेलेला माणूस होता. तो वारला. ती दंगल झाली होती. मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी गळा पकडला आणि गाडीत टाकला. मी असा माणूस आहे. डरबोक त्याला केस नाही दाढीचे काय म्हणून या ठिकाणी असे चिल्लर माणसाला भाव देत नाही. मी एकनिष्ठ आहे आणि लोकांना माहीत आहे. परवाची मिरवणूक सुद्धा त्या ठिकाणी एकनिष्ठतेच्या याच्यानेच सगळे आले होते. सगळेजण आले होते. हा कुठे होता त्यावेळेस हा कुठे गेला. दानवे साहेब सुद्धा आले. त्यांना मी सांगितलं दानवे साहेब शेवट पण राहायचं बरं का माणूस. तुम्हाला म्हटलं होता हो हो आणि गेले निघून नंतर मुंबईत काय. इथे येऊन त्या ठिकाणी मी एकटा 20 वर्षापासून मी मिरवणूक काढतो. एकटा 20 वर्षापासून काढतो. कोणाकडनंही एक लाल पैसा न देता या ठिकाणी नामधारी अध्यक्ष मी करतो. बाबा तू 10-10 पैसे खर्च करू पैसे खर्च करू नको तू ये अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही करतो. पण ठीक आहे ते चालू असतं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणीही माझ्या विरुद्ध असं बोलू नये. मी एकदम क्लीन माणूस आहे आणि माझ्या अंगीच बोलून माझं म्हणजे अधपतन करण्याचा जो प्रयत्न करेन त्याचा परमेश्वर अधपतन करेल. अंबादास दानवेचं एमएससीचं टर्म संपत आहे. हो कधी संपतात कधी संपणार सांगा. तो खैरे साहेब शोलेच्या डायलॉग सारखं बोलते कबय होली नाही कधी असेल ते. तो आनंदाचा दिवस राहील का. तो आनंदाचा दिवस राहील की काय म्हणतात म्हटलं ते टर्म संपले तर आनंदाचा दिवस राहील की काय. नाही आनंदाचा दिवस नाही. एक चांगला कार्यकर्ता आहे तो आणि खूप काम करणारा कार्यकर्ता आहे. सगळीकडे फिरत असतो तो आणि त्याला माहिती आहे की पुढे काही होणार नाही. पण नेते तर होऊन जा साहेबांकडे जाऊन त्या ठिकाणी नेतेपदाची पण भूमिका केली. फक्त माझ्या इलेक्शनच्या वेळेस मला जास्त मतदान निवडून देण्याचं कामासाठी केलं त्याने. पण ते त्यावेळेस तुम्हाला माहिती काय केलं. अशा अनेक मला मुंबईतले नेते भेटले होते. अरे तू काय कुठली ठीक आहे. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुखांनी केलंय म्हणून हरकत नाही. आम्ही त्यांचा मान ठेवतो सन्मान ठेवतो असलेलं काय हरकत नाही. परंतु आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी शिवसेना वाढवावं. जे काही अधपतन झालेलं आहे तुम्ही म्हणता ते त्याप्रमाणे ते अधपतन होऊ नये पुढे वाढवा ही भूमिका असली पाहिजे आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने काम करतो. खैरे साहेब संसदेत आता आज वक्फ बोर्डाचं विधेयक आहे. उबाटाची भूमिका सकाळपर्यंत ठरली नव्हती. रात्री अचानक सर्व उबाटाच्या खासदारांची बैठक झाली. तुम्ही मुंबईमध्ये काल दिवसभर होतात तिथं. उबाटाची भूमिका काय ठरली नेमकी वक्फच्या विधेयकावर. नाही आता ते जेव्हा आता मतदान होईल 4 वाजता त्यावेळेस ते स्पष्ट दिसेल. पण काही आदेश पक्षाचे नाही पक्षाचा आदेश त्या संजय राऊत साहेबांनी दिलेला आहे. तिथे गटनेते आहे. भूमिका ठरली का. भूमिका ठरली आहे. भूमिका ठरली. संजय राऊत साहेब बोलले ना भूमिका ठरली. ते काय दिसतात तिथं संजय राऊत साहेब दिसतात आणि ती भूमिका ठरली. परंतु 4 वाजता मग त्यांनी संजय राऊत साहेबांनी हेही सांगितलं आमची भूमिका ठरली. पण 4 वाजता आम्ही त्या ठिकाणी मतदानाच्या वेळेस सांगतो. राजू शिंदे हे म्हणाले त्यांनी जे आरोप केले मी आता हे जर खोटं असेल त्याच्यावर बदनाम मारुतीवर तू चल ना मग दाखवतो मी. ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला ना त्या बदनामावरती त्यांच्या डोक्यात गदा मारली. गेले बरेचसे गेले कुठे गेले माहित नाही. म्हणून आता बोलू नको म्हणा. आता तुझे जे काही प्रकरण आहे ब्लॅकमेलिंग करणार आहे. मला इथल्या व्यापाऱ्यांनी सांगितलं
वाळूच्या तुम्ही कशाला आणता तुम्ही तिकडे यांना तर तिकडे मला आमची इंडस्ट्री खराब केली ब्लॅकमेलिंग केलं आता इथे करण्याचं तुम्ही संधी देता का त्यांना असं बोलले होते म्हणून हा असं म्हणून पण आता काय नाही चांगलं आहे असं होणार. पण एकंदरीत त्या ठिकाणी आता बरेच प्रकरण निघतील, पाहू पुढे काय होतं. बाहेरून आयात आलेले जे उमेदवार आहेत, बाहेरून आयात केलेले उमेदवारांना तिकीट देण्यात आले सगळे पडले त्यांच्या म्हणण्यावरून, त्यावेळेस तुमचा मातोश्री तुम्ही नाही मला विचारण्यात आलं नाही. एकट्या अंबादास दानवे जाऊन त्या ठिकाणी साहेबांकडे जायचे आणि ते करायचे म्हणून आम्ही आमच्या नेत्यांमध्ये बरीच चर्चा व्हायची. ठीक आहे साहेबांनी आदेश दिला ना चुप बसा काही बोलत तुमचं उद्धव साहेबांशी त्या काळात पूर्ण म्हणजे नाही. आम्ही बोललोच नाही यामध्ये. म्हणजे अंबादास ते सेटिंग लावून दिली साहेब. सेटिंग लावली पण कशी सेटिंग लावली. एक पण आला का निवडून, खासदार तरी आले की निवडून, मग याची सेटिंग लावून टाकली ती कशामुळे कोणामुळे काय ते माहिती घ्यावं लागली. पक्ष चुकला याचा अर्थ, हा पक्ष चुकला याचा अर्थ नाही. पक्ष चुकला नाहीये. पक्ष आता कसं आहे तिकीट देण्यात कधी कधी मागे पुढे होत असतं. असं नाही की सगळे 288 लोक निवडून येतील असं नसतं. पक्षाला म्हणजे आता हे काहीतरी खोटं सांगून किंवा असं बोलून त्या ठिकाणी दळून घेतलं तिकीट पण एक निवडून म्हणजे स्थानिक नेत्यांनी पक्षाची दिशाभूल केली असं म्हणता येईल ना. नाही असं पण म्हणायला काही हरकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो की असं करून नये ना. पक्षाचा आज कोणामुळे झाला तुम्ही मोठे पक्षामुळे झालात ना. पक्षाची भूमिका अशी असली पाहिजे की पक्षांसाठी ते म्हणजे जीव उठला पाहिजे पण त्याप्रमाणे कडे होत नाही. हा चुकीची माहिती दिली. हा ब्लॅकमेलिंग करतो. याने उद्धव साहेबांच्या अगेन्स्टमध्ये बोलला, आपल्या महापौरांच्या अगेन्स्टमध्ये बोलला अनेक वेळेस. त्याच्यानंतर आपली पाण्याची योजना ही होऊ दिली नाही. म्हणून आज आपण जे आता आम्ही आंदोलन करणार पुढे तर त्याचं कारण असं आहे की आता ते आंदोलन करताना आम्ही जर त्यावेळेस आम्ही जर यशस्वी झालो असतो तर आज 4 वर्षापूर्वी सगळ्यांना पाणी मिळालं असतं 24 घंटे. पण ते होऊ दिलं ना. समजून घ्यायचं असं तर त्या माणसाचं नाव काय सांगा. आता समजून घ्या नाव काय तुम्ही समजून घ्या. बारीला विचारा बारीला. तुम्ही आज माझ्या आजूबाजूला मुद्दाम कोणाला बोलवलं नाही. कोणाला मुद्दाम बोलवलं नाही कारण आजूबाजूला आलेल्या लोकांना काहीतरी म्हणजे कळू द्या नाही की मी काय करतोय का. आणि जे गेले असेल जाऊ द्या, जे जातील ते जाऊ द्या. उद्धव साहेबांनी सांगितलं 40 आमदार गेले तरी उद्धव साहेब जाऊ द्या. आताही म्हणतात त्यांना जायचं देतात परवा करायची नाही. पण आपण मजबूतीने त्या ठिकाणी शिवसेना पद उभी करायची ही मात्र आम्ही सर्वांनी खून गाठ घातलेली. तुम्ही परखड बोलणारे म्हणून अशी तुमची ओळख आहे, परंतु तुम्ही कुठेतरी अंबादास दानवेंचं नाव घेण्यासाठी कचरतात असं दिसतंय. तुम्ही वारंवार उल्लेख करता की माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी काम केलं नाही, सर्व तिकीटे त्यांनी मिळवून दिली, मला विचारलं नाही किंवा आणखी काही. आताही विचारत नाही तो. आता पण विचारत नाही. आमची मातोश्रीमध्ये ज्यावेळेस बैठक ऐकून घ्या. मातोश्रीमध्ये ज्यावेळेस बैठक झाली होती आपल्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची त्यावेळेस त्र्यंबक तुपे म्हणे की ह्या दोघांनी एकत्र राहिले तर अजून फायदा होईल. पण हे दोघं एकत्र राहत नाही. तर मग साहेबांनी सांगितलं साहेबांनी काही बाबतीत असेल तर मला सांगा आणि अंबादासच्या बाबतीत काही असेल तर त्या ठिकाणी त्याच्या आईला सांगा. पण समजून घ्या म्हणजे. पण त्याच्यानंतर आम्ही एक काम करू असं सांगितलं पण कुठे मला कधी विचारत पण नाही. अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमामध्ये बोलत नाही, काय प्लॅनिंग करत नाही. मी पण शिवसेनेचा नेता आहे, कधीपासून सुरुवातीपासूनचा नेता आहे. ते तर आता आले पण मी शिवसेना वाढवली, टिकवली, मोठी केली हे तुम्ही पण जाणता. सर्वांना सामान्य जनता बोलते नाही खैरे साहेबांनी त्या ठिकाणी हे शिवसेना टिकून ठेवली. पण हे इतकं असताना मग कमीत कमी काही धोरणं काही करायचं असेल तर आपण एकत्र बसून केलं पाहिजे ना. पण अंबादास काय खूप मोठा म्हणजे विरोधी पक्ष नेता आहे आता ऑगस्ट पर्यंत ऑगस्ट पर्यंत आहे तोपर्यंत चालू द्यायचं. एवढं पाणी गेलं तरी वरिष्ठांचा त्याचा हळूहळू समजून येईल काय. हंडा मोर्चा तुम्हाला माहित असेल की आम्ही त्यावेळेस एकदा हंडा मोर्चा काढला होता. बीडी सानप त्यावेळेस उपायुक्त होते, आयुक्त कुठे रजेवर होते आणि त्यावेळेस आम्ही हंडा मोर्चा काढला होता. मी होतो, सावेसाहेब होते, सावेसाहेब खासदार होते, मी आमदार होतो. सावेसाहेबांची मिसेस
म्हणजे अतुलची आई, मी, माझी मिसेस आणि सगळ्या महिला असा मोठा हंडा मोर्चा काढला आणि तो हंडा डोक्यावर फोडला गेला. तिथे आयुक्तांच्या तोडफोड झाली सगळी आणि आम्ही त्याच्यातून निर्दोष सुटलो. पण सांगायचा मुद्दा असा आहे की तो भयानक जबरदस्त त्या ठिकाणी आंदोलन होतं शिवसेनेचं. आताही कधी त्या पद्धतीने नाही तर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आम्ही काढणार. आंदोलनाचा जीव संपला तसं नाहीये. आंदोलन आम्ही करू, जे काय असेल तर आम्ही करू. आम्ही पुढे राहू ना. आम्ही पुढे राहिलो तर सगळे पाठीमागून सगळे येतात. मग तारीख काय म्हटलं? एक महिना अजून एक महिना. मातोश्रीवर नक्की जादूटोणा केला मला माहित नाही काय म्हणतो. तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि तुमचा नेहमीचा आणि दर्शकांचा आशीर्वाद राहू द्या. परत एकदा आपण शिवसेना मजबूतीने त्या ठिकाणी जबरदस्तपणे माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली करतो. आणि या संभाजीनगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना राहील असे एवढी आम्हाला मदत करा आणि ते होईल हे दाखवून देण्याचं काम सुद्धा माझं. धन्यवाद.